नेहमीच प्रमाणे आत्ताही एका अद्भुत रहस्याचा भला मोठा खजाना घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या भेटीला आलोय। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका पुस्तकाबद्दलची माहिती सांगणार आहे। हो मंडळी, हे काही साधंसुद्धा पुस्तक नाही। पुस्तक म्हटल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा काय आता चिमणी कावळ्याच्या गोष्टीच्या पुस्तकाची माहिती सांगतोय का, परंतु असं नाही। निळावंतीचं पुस्तक, अतिशय जबरदस्त आणि भयानक अशा प्रकारचं पुस्तक, अतिशय ताकदवार असं पुस्तक। मंडळी, या पुस्तकाबद्दलची माहिती ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। तंत्र मंत्र, काळी विद्या, जादू, आयुर्वेद, रहस्य, अनेक गोष्टींचा मेळ असणारं हे पुस्तक। आणि हो मंडळी, सुरुवातीलाच तुम्हाला सांगून घेतो की आमच्या चॅनलचा किंवा आमचा कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नाही। समाजामध्ये प्रचलित असणारी माहिती, जे काही सत्य आहे, जे समाजामध्ये प्रचलित आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। मंडळी, खरंच हे असं पुस्तक आहे? हो मंडळी, हे असं एक पुस्तक आहे की ज्या पुस्तकाच्या साहाय्यानं आपण 84 लक्ष योनीमधले असणाऱ्या जीवांशी बोलू शकतो। हो मंडळी, तुमच्या सुद्धा डोळ्यावरचे पडदे हटले असतील। आता मात्र अजून या पुस्तकाबद्दलची माहिती ऐकत गेल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की हे खरं आहे की 84 लक्ष योनींमधल्या जीवांची भाषा हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजू शकते। हो मंडळी, असं म्हटलं जातं की हे निळावंतीचं पुस्तक वाचल्यानंतर 84 लक्ष योनींमध्ये असणाऱ्या त्या सगळ्या जीवांची भाषा आपल्याला समजू शकते। कोल्ह्याची भाषा आपल्याला समजू शकते, घुबडाची भाषा आपल्याला समजू शकते, हॉल्याची भाषा आपल्याला समजू शकते, पारव्याची भाषा, घुबडाची भाषा, अशा प्रकारच्या पक्ष्यांच्या भाषा आपल्याला समजू लागतात। आणि याच्यामधले काही पक्षी, काही जीव असे आहेत की ते आपल्याला गुप्तधन कुठं आहे ते सांगतात। हो मंडळी, ते सांगतात। असं काही सांगितलं जातं, असं काही रहस्य या पुस्तकाबद्दलचं समाजामध्ये ऐकायला भेटतं की हे नेमकं सत्य आहे, तथ्य आहे। याच रहस्यमयी पुस्तकाबद्दलची स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पुढे बघणारच आहोत। मंडळी, हे पुस्तक नेमकं कसं वाचायचं, म्हणजे हे पुस्तक कसं वाचायचं की जे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला हे सगळं काही कळेल, सगळं काही अवगत होईल। हो मंडळी, तुम्ही ऐकून असाल की मंत्रांच्या साह्याने, तंत्रमंत्राच्या साह्याने कितीही विषारी साप डसलेला असला, कितीही विषारी साप चावलेला असला, तरी पूर्वीच्या काळी मांत्रिक तंत्रमंत्राच्या साह्याने तो साप उतरवत असायचे। हे करत आता आपण अंधश्रद्धा समजतो, कारण विज्ञानाच्या युगामध्ये ही अंधश्रद्धा आपण मानलीच पाहिजे। कारण विज्ञानाच्या त्या एका इंजेक्शनाने विषारी साप चावल्याचा उतरतो। परंतु हेही नाकारून चालणार नाही की पूर्वीच्या काळामध्ये काही लोक हे सांगतात, अगदी ठासून सांगतात की अमक्या अमक्याला चावलेला साप तंत्राच्या साह्यानं, मांत्रिकानं उतरवला। यामध्ये नेमकं काय रहस्य? खरं तर अंधश्रद्धेच्या भानगडीमध्ये आपल्याला पडायचं नाही। आपण विज्ञानाच्या युगामध्ये जगलेलो आहोत आणि आपलं जे चॅनल आहे ते अंधश्रद्धेला विरोध करणारं चॅनल आहे। परंतु तथापि केवळ माहितीस्तव ही आपण माहिती घेऊयात की खरंच तंत्रमंत्राच्या साह्याने विषारी चावलेला साप उतरवता येतो का? मंडळी, आता येणार नाही। आता जर साप एखाद्याला चावला तर तुम्ही तात्काळ डॉक्टराकडे जावा, मानसिकाकडे अजिबात जाऊ नका। कारण पूर्वीच्या काळी अशा प्रकारची जी कला आहे, अशा प्रकारची तंत्रविद्या आहे ती अवगत होती, हे आपण मात्र नाकारू शकणार नाही। कारण निळावंतीचं सारखं पुस्तक अशा प्रकारच्या रहस्याची जे आहे ते आपल्याला साक्ष देत आहे की खरंच हे पुस्तक वाचल्यानंतर आपण अशा प्रकारचे तंत्रमंत्र सगळे काही अवगत करू शकतो। मंडळी, परंतु या पुस्तकावरती इंग्रजांनी बंदी आणली। ती बंदी का आणली? खरं तर ते पुस्तक वाचण्यासाठी परवानगी नाही। बंदी नेमकी का आली? याच्यामध्ये काही गोष्टी अशा सांगितल्या जातात की हे पुस्तक अर्धवट जर तुम्ही वाचलं तर माणूस वेडा होतो, आणि हे जर पुस्तक एखाद्यानं पूर्ण वाचलं तर 6 महिन्याच्या आतमध्ये तो माणूस मरण पावतो। आणि हो मंडळी, याच पुस्तकाबद्दलची अजून एक गोष्ट अशी सांगितली जाते की स्वामी विवेकानंद, अतिशय बुद्धिमान व्यक्ती, आपण माहीतच असेल आपल्या सगळ्यांना की स्वामी विवेकानंद यांनी हे पुस्तक वाचलं आणि हे पुस्तक वाचल्यामुळे 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांचं तरुणपणामध्ये निधन झालं, ते मरण पावले असं सांगितलं जातं। आणि याच्यामुळे मात्र हे पुस्तक, या पुस्तकाचं नाव ऐकल्यानंतर सुद्धा भल्या भल्यांना असा घाम फुटतो की खरंच हे एवढं पॉवरफुल आणि हे शक्तिशाली पुस्तक आहे। परंतु हे पुस्तक वाचण्याची एक विशिष्ट पद्धत सांगितली जाते, ती ऐकल्यानंतर मात्र अगदी अंगावरती शहारे उभे राहतात।
मंडळी, हे पुस्तक वाचण्याची एक विशिष्ट पद्धत अशी सांगितली जाते की एखादी गरोदर तरुण मुलगी, ती मुलगी मरण पावल्यानंतर जिला ज्या ठिकाणी अग्नी दिला जातो, तिला ज्या ठिकाणी तिची चिता पेटवली जाते, अंधारामध्ये त्या जळत्या गरोदर मुलीच्या बाजूला त्या अंधारामध्ये जळणाऱ्या त्या चितेच्या उजेडामध्ये हे पुस्तक वाचलं जातं। अशी एक ही पुस्तक वाचण्याची एक अनोखी पद्धत सांगितली जाते। आणि हे सगळं काही ऐकत असताना मंडळी अंगाचा थरकाप उडतो। आणि खरोखरच एखादी मुलगी मरण पावली, एखादी गरोदर मुलगी की जिच्या पोटामध्ये बाळ आहे, अशी ती मुलगी, अशी ती महिला मरण पावली आणि तिला ज्या ठिकाणी अग्नी दिला जातोय त्या अग्नीच्या उजेडामध्ये, अंधारामध्ये हे पूर्ण पुस्तक वाचून काढलं जातं। आणि हीच माहिती, या पुस्तकाबद्दलचं रहस्य, हे पुस्तक वाचण्यामागचं रहस्य ऐकत असताना मात्र सर्वांगाला घाम फुटतो। खरंच मंडळी, हे पुस्तक आहे, मग इंग्रजांनी याच्यावरती बंदी का आणली, तर याच्याच बद्दल थोडक्यामध्ये सांगितलं जातं की असं मानणं आहे की हे पुस्तक अर्धवट वगैरे वाचल्यानंतर माणूस वेडा होतो, पूर्णपणे मनोरुग्ण होतो। आणि ज्यानं हे पुस्तक पूर्णपणे वाचलं तो माणूस 6 महिन्याच्या आतमध्ये मरण पावतो। बघा मंडळी, पशु पक्ष्यांची, सगळ्या 84 लक्ष योनीमधल्या सगळ्या जीवांची भाषा आपल्याला समजते। कोणता पक्षी काय बोलतो, किंवा टिटवी आपल्या डोक्यावरती ओरडत असताना काहीतरी अनर्थ करतो असं आपण म्हणतो। खरं तर ते टिटवी काय सांगत आहे, टिटवी काय बोलत आहे तेही आपल्याला समजतं। आणि अजून एक पक्षी ओरडतो बघा, त्याचं नाव माझ्या लक्षामध्ये नाही, की तो पक्षी ओरडल्यानंतर काहीतरी अशुभ घडतं, कोणाचं तरी निधन होतं असं म्हटलं जातं। खरंच मंडळी, तो पक्षी नेमका काय बोलत आहे, त्या पक्ष्याची भाषा सुद्धा आपल्याला समजते हे पुस्तक वाचल्यानंतर, कोल्ह्यांची भाषा समजते। आणि हे सगळं काही सांगत असताना मंडळी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट अशी सांगतो की काही जीव असे आहेत की ज्या ठिकाणी जमिनीमध्ये गुप्तधन वगैरे आहे, पूर्वीच्या काळामध्ये सोनं वगैरे सापडायचं, ते कुठं आहे हे पण ते पक्षी सांगतात। आणि याच्याचमुळं या तंत्रमंत्र, ह्या ज्या क्रिया आहेत त्या सुद्धा क्रिया वाढल्या। याला लगाम घालण्यासाठी इंग्रज सरकारनं कदाचित अशा प्रकारच्या जादू, काळ्या जादू या रोखण्यासाठी या पुस्तकावरती बंदी घातलेली असावी। परंतु या पुस्तकावरती बंदी घातल्यामुळे नुकसान असं झालं की तंत्रमंत्र, बाकी वगैरे करणी जादू, काळी जादू, पांढरी जादू हे सगळं बाजूला सोडा, परंतु जे काही आयुर्वेद आहे त्या आयुर्वेदाबद्दलची सुद्धा माहिती या पुस्तकामध्ये होती। अजून काही रहस्य होतं याच्या पलीकडे की ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकला असता। आयुर्वेद म्हणजे मंडळी एखाद्या गंभीर आजारावरती उपचार, अगदी झाडपाल्याचा उपचार। मंडळी, अजून काही जास्त खोलामध्ये जाऊन तुम्हाला सांगावं असं मला वाटत नाही, कारण मागाशिकच तुम्हाला सांगितलं की एखादा विषारी साप चावल्यानंतर, तो साप डसल्यानंतर त्याचं सुद्धा विष उतरवलं जातं तंत्रमंत्राच्या साह्यानं किंवा आयुर्वेदाच्या साह्यानं, झाडपाल्याच्या साह्यानं। आणि याच प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान या पुस्तक वाचल्याने अवगत होतं असंही सांगितलं जातं। अशाच प्रकारच्या अनेक गोष्टींवरती हे पुस्तक उपयोगी आणि प्रभावशाली ठरलेलं असतं, परंतु या पुस्तकावरतीच बंदी आहे, पुस्तक वाचण्यावरतीच इंग्रजांनी बंदी घातलेली आहे। मग याच्या मागचं इंग्रजांचं जे काही रहस्य आहे, इंग्रजांचा काही हेतू आहे, तो नेमका काय असावा, की खरंच माणसं मरतात किंवा माणसं वेडी होतात म्हणून हे पुस्तक त्यांना वाचायला देऊ नये, किंवा भारतामधल्या लोकांना अशा प्रकारचं असणारं जे ज्ञान आहे, हे गूढ ज्ञान, ही गूढ माहिती ही या लोकांपासून विलुप्त राहावी, याबद्दलचं सगळं काही ज्ञान आहे हे या लोकांना इथल्या मिळू नये। आपलं जे काही शास्त्र आहे, आपलं जे काही पुराण आहे, ज्या काही जुन्या ग्रंथ आहेत, या ग्रंथांना अशा प्रकारे दाबून ठेवावं, हा त्या इंग्रजांचा हेतू असू शकतो का? नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुमचा विश्वास आहे का या निळावंती ग्रंथावरती, या निळावंती पुस्तकावरती, तेही मला सांगा। खरं तर मंडळी, काही जण असं म्हणतील की हे पुस्तकच अस्तित्वामध्ये नव्हतं, हे पुस्तकच अस्तित्वामध्ये नाही, ही केवळ अफवा आहे, ही केवळ अंधश्रद्धा आहे। हे पुस्तकच जर अस्तित्वात नसतं तर रेतसरपणे सांगितलं जातं की 1935 साली इंग्रजांनी म्हणजे ब्रिटिशांनी या पुस्तकावरती बंदी आणली। खरंच हे पुस्तक अस्तित्वामध्ये होतं, या पुस्तकाबद्दलचं जे रहस्य सांगितलं जातं याच्यामध्ये काही ना काही तथ्य असणारच, तेव्हाच हे पुस्तक एवढं चर्चेमध्ये आहे। हे फार पॉवरफुल पुस्तक आहे आणि अशाच प्रकारच्या या रहस्यमय गोष्टीची जी माहिती आहे, ज्या रहस्यमय पुस्तकाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न केला। नक्कीच सविस्तरपणे याच्याबद्दल अजून एखादा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येईलच। तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचा निरोप घेतोय। धन्यवाद।